नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. अनुवादित साहित्य कधी कधी मूळ साहित्यापेक्षा सुंदर असू शकते, असं मत ज्येष्ठ समीक्षक द.भी. कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. कॅन्सरने मृत्यू झालेल्या गीतांजली या मुलीच्या द गीतांजली अल्बम या इंग्रजी कविता संग्रहाचं ज्येष्ठ लेखक सुनील आढाव यांनी अनुवादित केलेल्या गीतांजली या काव्यसंग्रहाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे, ज्येष्ठ लेखक सुनील आढाव, कुसुम आढाव, आडकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, ज्येष्ठ एकपात्री विनोदी कलाकार मधुसूदन घाणेकर आदी यावेळी उपस्थित होते. डॉक्टर द.भी. कुलकर्णी म्हणाले, कविता ही एक व्यक्तिपुरती मर्यादित नसते. कवितेत मानवजातीचे सुखदुःख असते. कवितेतील दर्शनी आशय हा लहान असतो, त्याचा अर्थ प्रकाश असतो आणि हाच प्रकाश दूरवर जाऊन पोचत असतो. गीतांजली या काव्यसंग्रहात कवीने मानवजातीचे दुःख मांडले आहे. रमण रणदिवे म्हणाले, कवितेतून जगणे आणि जगण्यातून कविता करता येत नाही. समाजाला आपले दुःख समजावे म्हणून कविता लेखन होत असते आणि दुःख हे माणसाला ज्ञान देत असते. लोकमान्य टिळक यांची मंडाले कारागृहातून सुटका झाल्याच्या घटनेस 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळक स्मृती अभियानाच्या वतीने 14 आणि 15 जून रोजी शताब्दी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती समारंभाचे मुख्य संयोजक आणि विश्वस्त शैलेश टिळक, नगरसेविका मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजद्रोहाच्या खटल्याअंतर्गत लोकमान्य टिळक यांना 6 वर्षे कारागृहाची शिक्षा ब्रिटिश सरकारनं ठोठावली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी ब्रह्मदेशातील मंडाले कारागृहात लोकमान्य टिळक यांची रवानगी केली. या कारागृहातून 8 जून 1914 रोजी मुक्तता झाली. तेथून ते 15 जून 1914 रोजी पुण्यात परतले. या घटनेस येत्या 15 जून रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची स्मृती जागवण्यासाठी लोकमान्य टिळक स्मृती अभियानातर्फे विविध कार्यक्रम जानेवारी महिन्यापासून आयोजित करण्यात आले आहेत. मुख्य समारंभ 14 आणि 15 जून 2014 रोजी संपन्न होणार आहे. 14 जून रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या 30 क्रांतिकारकांच्या परिवारांचे पुणे शहरात आगमन होणार आहे. यावेळी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या अस्थींचा कलश हे परिवार पुण्यात आणणार आहेत. या परिवारांचे पुणेकरांतर्फे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. 14 जून रोजी सायंकाळी 7 वाजता सर्व क्रांतिकारकांचे परिवार टिळकवाड्यास भेट देणार आहेत. टिळकवाड्यात ते लोकमान्य टिळक संग्रहालय पाहणार आहेत. त्यानंतर महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते शताब्दी समारोहाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या खास स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित खास लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. 15 जून रोजी सकाळी क्रांतिकारकांचे परिवार पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तुस्थळे आणि स्वातंत्र्य लढ्यातील स्मृतीस्थळांना भेटी देणार आहेत. या ठिकाणी स्थानिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते या परिवारांचे खास जल्लोषात स्वागत करणार आहेत. लाल महाल, शनिवारवाडा, गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकर बंधूंनी रँडचा वध केल्याचे घटनास्थळ, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे CID कार्यालयातील स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक कर्वे रस्ता आदी घटनास्थळांना भेट देणार आहेत. 15 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्य समारंभ गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर, प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा उपस्थित राहणार आहेत. या मुख्य समारंभात देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचा खास सन्मान केंद्रीय मंत्री जावडेकर आणि अन्य प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केला जाणार आहे. लोकमान्य टिळक स्मृती सन्मान चिन्ह, खास पुणेरी उपरणे, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाणार आहे. तसेच जावडेकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक फोटोबायोग्राफीचे प्रकाशन केले जाणार आहे.
या फोटोबायोग्राफीमध्ये लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांची दुर्मिळ छायाचित्रे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. लोकमान्य टिळकांना मंडालेहून सुटून म्हणजे राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्यामध्ये त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ही 6 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना मंडाले इथे रवाना करण्यात आलं होतं. त्या ठिकाणाहून त्यांची सुटका होऊन 15 जून 2014 रोजी ते पुण्यात परतले. 1914 रोजी पुण्यात परतले. ह्या घटनेस आज म्हणजे 15 तारखेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने संपूर्ण वर्ष लोकमान्यांच्या स्मृती जागवावी या उद्देशाने लोकमान्य टिळक विचार मंच ही आमची जी विश्वस्त संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर आपण उपक्रम राबवणार आहोत. त्याची सुरुवात 27 जानेवारीला अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाने झाली होती आणि त्यानंतर दर महिन्याला एक याप्रमाणे आपण 4 व्याख्यानं जूनपर्यंत आयोजित केली होती. आणि ह्या मुख्य समारंभ जो शताब्दी सोहळा आहे तो सोहळा आपण गणेश कला क्रीडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सोहळ्यामध्ये अखंड हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं अशा 30 क्रांतिकारक परिवारांना आपण पुण्यात आमंत्रित केलेलं आहे. संपूर्ण देशभरातून हे परिवार या पुण्यामध्ये येणार आहेत. यामध्ये भगतसिंग आहेत, राजगुरू आहेत, सुखदेव आहेत, अशफाकुल्ला खान आहेत, बहादूर जफर आहेत, राणी लक्ष्मीबाई यासारख्या अनेक कार्यकर्ते, त्यांचे क्रांतिकारक, त्यांचे परिवार जे आज अस्तित्वात आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित करून पुणेकरांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपल्या केसरीवाड्यामध्ये केसरी मराठा संस्थेच्या ग्रंथालयामध्ये लोकमान्यांची असंख्य दुर्मिळ छायाचित्रे आहेत की ज्या लोकमान्यांचे अनेक घटनांमध्ये जे सहभागी झाले होते त्याचं छायाचित्राच्या रूपाने ते साक्षीदार आहेत. ही सर्व संग्रहित छायाचित्रे आहेत ती आपण फोटोबायोग्राफीच्या माध्यमातून प्रसिद्ध करत आहोत. आणि ही फोटोबायोग्राफी कमीत कमी किमतीमध्ये लोकांना उपलब्ध राहावी असा एक प्रयत्न आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची आर्ट पेपरवर छपाई असलेली ही फोटोबायोग्राफी त्याच दिवशी आपण प्रकाशित करीत आहोत. कुणाचे असते हा कार्यक्रम जो आहे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाशजी जावडेकर उपस्थित राहणार आहेत आणि अध्यक्षस्थान पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर यांनी स्वीकारलेलं आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. इंधन टँकरच्या मास्टर कीची चोरी झाल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी संघटनेचे प्रवक्ते अली दारूवाला उपस्थित होते. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या लोणी काळभोर येथील फिलिंग स्टेशनमधून पेट्रोल आणि डिझेल टँकरची मास्टर की चोरीस गेली आहे. या चोरी प्रकरणात तेल माफियांबरोबरच संबंधित कंपन्यांमधील अधिकारी देखील जबाबदार आहेत. या चोरी प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी धुमाळ यांनी केली. चोरी प्रकरणाची माहिती टर्मिनलचे प्रमुख राजीव खन्ना यांना देण्यात आली. मात्र त्यांनी 2 दिवसात कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे सांगत धुमाळ म्हणाले, या चोरी प्रकरणात तेल माफियांचा हात असून ज्या पेट्रोल कंपन्यांमध्ये हा प्रकार घडला आहे त्यातील काही अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. गेल्या 10 वर्षात 3 वेळा चाव्या चोरीस गेल्या आहेत. टँकर चालकाला दमदाटी करत तर काही वेळा आमिष दाखवून टँकरमधील पेट्रोल डिझेल काढले जाते. चावी चोरीला गेल्याने डीलर्सला पेट्रोल गळती, त्यात होणारी भेसळ, त्याची चोरी यांसारख्या घटनांच्या माध्यमातून तोटा सहन करावा लागतो. आता जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणाऱ्या टँकरला लागणाऱ्या लॉकचा खर्च संबंधित कंपन्यांनी द्यावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
काव्यदीप प्रकाशनातर्फे पंतप्रधानांच्या कविता या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. काव्यदीप प्रकाशनातर्फे पंतप्रधानांच्या कविता या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात व्ही.पी. सिंग यांची आम के पेड़, अटल बिहारी वाजपेयी यांची गीत नहीं गाता हूँ अशा काही निवडक कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी काव्यदीपच्या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांच्या हस्ते करण्यात आले. ॲडव्होकेट मजीद कच्छी, शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सातारचे दशरथ सगरे, प्रदीप निफाडकर उपस्थित होते. कच्छी म्हणाले, कवितेच्या माध्यमातून कवीचे वैभव असेच चकाकत राहो. निफाडकर म्हणाले, कोणतेही मासिक कविता छापत नाही. कवितेला आता उदंड पीक आले आहे. जर उदंड पीक आले तर त्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे. चांगल्या गोष्टी माणसांच्या नेहमी लक्षात राहतात. शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. पंतप्रधानांच्या कवितांचे वाचन मीरा सिरसमकर, प्रदीप निफाडकर, शिल्पा चिटणीस यांनी केले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रोमाइंड्स मोबिटेकच्या माय सर्च या भारतातील पहिल्या टेलिफोन डायरेक्टरी ॲपचं अनावरण अभिनेत्री प्रिया बापट हिच्या हस्ते करण्यात आलं. विश्वासार्ह आणि अधिकृत माहितीवर आधारित राहून लोकांना जोडण्यावर मजबूत भर देणारी ही कंपनी आहे. माय सर्च हा वापरकर्त्यांचा सर्च मित्र तात्काळ होतो. माय सर्चचे उद्दिष्ट वापरकर्त्यांना अधिकृत आणि स्थानावर आधारित माहिती आणि सेवा दिल्या जातात. त्यांना त्याची सर्वाधिक गरज असते, असे प्रोमाइंड्स मोबिटेक प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक आणि संचालक राजीव मांजरेकर यांनी सांगितले. माय सर्चकडे सर्व संघटित आणि असंघटित व्यवसाय सेवा यांची एक मोठी यादी आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांपासून ते छोट्या आणि कमी माहितीच्या ठिकाणांपर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या श्रेणी, अभिप्राय यांच्यासह सर्व गोष्टी या ॲपला माहीत आहेत. सध्या आम्ही या ॲपचे अनावरण पुणे आणि हैदराबादमध्ये केले आहे आणि आम्ही त्याचे अनावरण पुढील काही महिन्यांमध्ये 8 इतर शहरांमध्ये करणार आहोत. आम्ही सध्या एंजल फंडिंग आणि आमचे भागीदार यांनी पुरवलेल्या निधीच्या मदतीने हे काम करत आहोत. आम्ही जगभरातील विविध व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदारांपर्यंत ही कल्पना आणि महसुलाचा नमुना नेत असून त्यांनी आमच्या उपक्रमात गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवलं आहे. अभिनेत्री प्रिया बापट म्हणाली, आपल्याला सर्व काळ माहितीची आवश्यकता भासते. विशेषतः माझ्यासारख्या लोकांना जे सतत प्रवासात असतात आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या हातात खूप कमी वेळ असतो. याशिवाय आमच्याकडे घरी गोष्टी निश्चित करण्यासाठी खूप कमी वेळ असतो. तुमच्या स्थानावर आधारित हे ॲप तुम्हाला खूप सहजपणे माहिती देते. माय सर्चकडे आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक, बँकांचा तपशील, रक्तदाते इत्यादींची माहितीही आहे. त्यामुळे हा तुमच्या स्मार्टफोनवर असलाच पाहिजे असा ॲप ठरला आहे. केवळ एका टचवर माहिती मिळवणे अत्यंत वेगवान आणि सोयीचे ठरले आहे. आता आपल्याला दुसऱ्या कोणावर किंवा फोन किंवा वेबसाईटवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आम्ही मायसर्चची आयडिया आता लॉन्च केलेली आहे पुण्यामध्ये आणि हीच आयडिया आम्ही देशभरामध्ये लॉन्च करणार आहोत. याच्यामध्ये आपण पर्सनल आपला मोबाईल टेलिफोन डायरेक्टरी हा कॉन्सेप्ट लॉन्च केलेला आहे. जो तुम्ही बघता की आधीच्या काळात आपण एक टेलिफोन डायरेक्टरी यूज करायचो, येलो पेजेस यूज करायचो. त्याच्यामध्ये कसं असायचं की आपल्याला नंबर शोधावे लागायचे त्या टेलिफोन डायरेक्टरीमध्ये. पण ह्या मोबाईल टेलिफोन डायरेक्टरीमध्ये जेवढे पण स्मार्टफोन्स आहेत, अँड्रॉईड फोन्स असतात, आयफोन आहेत, ह्या फोन्समध्ये आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो आणि हे फ्री आहे. हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करून त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज आपण शोधू शकता. आणि ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीज म्हणजे राईट फ्रॉम द शॉपकीपर्स, रेस्टॉरंट्स टू प्लंबर्स,
एव्हरीबडी म्हणजे जे काही तुम्हाला कॅटेगरीज आपल्या रोजच्या ह्याच्यासाठी लागतात ह्या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण शोधू शकता. इवन अनऑर्गनाइज कॅटेगरीज आपण रजिस्टर केलेल्या आहेत, प्लंबर्स, कार्पेंटर्स. याच्यामुळे हे एक पुष्कळसं सोपं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही जरूर डाउनलोड करा आणि ह्या ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही रोजच्या ज्या सर्च तुम्हाला ज्या गरजा असतात ते तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्हाला हे डेफिनेटली हे पुष्कळ उपयोगी असेल. ओके, युजर्ससाठी आपले 2 विशिष्ट कॅटेगरीज आहेत. एक आहे युजर्सची कॅटेगरी. हे लोक गुगल प्लेवरती आता सध्या जाऊन डाउनलोड करू शकता आणि एका 15 दिवसात आम्ही आयफोनवरतीही हे लॉन्च करतो आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपण हे ॲप्लिकेशन दुसऱ्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्सवरती लॉन्च करणार आहोत, वेबसाईट्सवरतीही लॉन्च करणार आहोत, ज्याच्यावरती तुम्ही हे सर्च करू शकता. आणि आपली दुसरी कॅटेगरी जी आहे ती म्हणजे मर्चंट्स. जे व्यावसायिक असतात त्यांना जर ह्या ॲप्लिकेशनवरती रजिस्टर करायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण ₹1000 एक स्टँडर्ड ठेवलेलं आहे, शुल्क ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये ते ₹1000 भरून त्यांचा बिझनेस आमच्याकडे रजिस्टर करू शकता. आणि हा जो बिझनेस आहे तो युजर सर्च करून त्यांच्यापर्यंत हे कस्टमर्स पोचतील. पुण्यामध्ये जवळजवळ 20,000 रजिस्टर्ड शॉपकीपर्स आहेत. हैदराबादमध्ये जवळजवळ 20,000 रजिस्टर्ड शॉपकीपर्स आहेत. आणि पूर्ण इंडियामध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये जवळजवळ 70,000चा डेटाबेस आमच्या सर्व्हरवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. आणि जवळजवळ 30,000 डाउनलोड्स आतापर्यंत झालेले आहेत आधीच्या व्हर्जनसाठी. आणि आता जे लेटेस्ट व्हर्जन आम्ही आता लॉन्च केलेलं आहे ते दोन्ही व्हर्जन्स मिळून जवळजवळ 30,000 लोकांनी डाउनलोड केलेलं आणि ते यूज करत आहेत सध्या. जवळजवळ आम्ही 5 लाख युजर्सचा डेटा एक्सपेक्ट करतो आहे पुढच्या 6 महिन्यात आणि ऑलमोस्ट 5 लाख रजिस्टर्ड युजर्सही असतील. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी ही भविष्यात देशातील अंतर्गत सुरक्षिततेला धोका ठरू शकते, अशी भीती ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी व्यक्त केली. शेजारील विविध राष्ट्रे, त्यांचे हिंदुस्थानशी असणारे नाते आणि त्या संदर्भात नवीन सरकारची धोरणे स्वागतार्ह आहेत, परंतु देशातील समस्याही तितक्याच गंभीर आहेत. दहशतवाद आणि नक्षलवादाप्रमाणेच गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी ही भविष्यात देशातील अंतर्गत सुरक्षिततेला धोकादायक ठरू शकते, अशी भीती ज्येष्ठ पत्रकार नितीन गोखले यांनी व्यक्त केली. विश्वसंवाद केंद्रातर्फे पत्रकारिता क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नितीन गोखले यांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, सागर वैद्य, राजू शेख यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर JB जोशी, सोसायटीचे उपाध्यक्ष डॉक्टर विकास काकतकर, मनोहर कुलकर्णी, प्राध्यापक आनंद भिडे यावेळी उपस्थित होते. प्रेक्षकांना भारावून सोडणारा भयपट मछली जल की रानी है 13 जून रोजी प्रदर्शित होत आहे. मछली जल की राणी है हा चित्रपट देबलॉय डे यांचे दिग्दर्शन केलेला भयपट आहे. या चित्रपटाचे निर्माते राजेश जैन, रणजित जैन, सुशील अग्रवाल, विनयराज मोदी, अभिनव जैन असून श्री वर्धमान मूवी व्हेंचर यांची निर्मिती आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत भानू उदय, स्वरा भास्कर, दीपराज राणा, मुरली शर्मा, हेमंत पांडे आणि रीमा देबनाथ आहेत. स्वरा भास्कर आणि उदय भानू हे मुंबईत राहणारे सुखी जोडपे असते. उदय हा मेकॅनिकल इंजिनियर असतो. तो, त्याची पत्नी आणि त्यांचा 4 वर्षीय मुलगा एक सुखी आणि समर्पक आयुष्य जगत असतात. एक दिवस एका पार्टीवरून परत येत असताना त्यांचा अपघात होतो. यामध्ये दुसऱ्या वाहनाचा चालक मरतो. त्यामुळे आयशा अतिशय डिप्रेस होते. आयशास या सर्वातून बाहेर पडण्याची संधी मिळते जेव्हा उदयचा बॉस त्याला जबलपूर येथे नवीन जॉब देतो. येथे आयशास आपल्या आसपास कोणीतरी असल्याचा भास होत असतो आणि ती भीतीत आयुष्य जगणे सुरू करते. ती या सर्वातून बाहेर पडते का आणि कशी हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल. दिग्दर्शक देबलॉय डे म्हणाले, या चित्रपटात खूप हॉरर सीन आहेत. विशेष म्हणजे आधीच्या चित्रपटांमध्ये झालेल्या कोणत्याही सीनचे अनुकरण यात करण्यात आले नाही. स्वरा भास्करने या चित्रपटात अतिशय समर्पणाने काम केलं आहे. हा चित्रपट एका खऱ्या कथेवर आधारित आहे. अभिनव जैन म्हणाले, या चित्रपटातील 60% दृश्ये दिवसा शूट केले आहेत. सहसा हॉरर चित्रपट रात्री शूट केले जातात. तसेच हा सर्व चित्रपट जबलपूर येथे चित्रित केला आहे. हा चित्रपट फक्त हॉरर नसून थ्रिलर देखील आहे. हा चित्रपट भारतभरात 600 स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. मुरली शर्मा म्हणाले, या चित्रपटातील माझे कॅरेक्टर अतिशय वेगळे आहे आणि हे साकारताना मी अतिशय एन्जॉय केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कार्य करणार अशी आमची अपेक्षा आहे. प्रेक्षक या चित्रपटास नक्कीच पसंत करतील. अभिनेत्री रितू दुधानी म्हणाल्या, या चित्रपटात मी काही साहस दृश्ये शूट केली आहेत. हा माझ्यासाठी खूप साहसी अनुभव होता. यात 80 फुटांवरून उडी मारण्याचा सीन मला अतिशय थ्रिलिंग वाटला. एकूणच माझे कॅरेक्टर अतिशय अनोखे आहे. आत्माओं की दुनिया, उन आत्माओं को उस चक्र से मुक्त कराना ही मेरा लक्ष्य है. उदय, ये घर ठीक नहीं है. मुझे बहुत अजीब सा महसूस हो रहा है. आयशा, नई जगह एडजस्ट करने में थोड़ा टाइम लगता है. I don't like this house, पापा. मुझे लगता है कि कोई मुझे घूर घूर के देख रहा है. उदय, उदय, इस घर में कोई रहता है. मैं तुम्हें पहले ही कह रही थी. तुम्हारी इमेजिनेशन ऐसी पता नहीं क्या का क्या बना देती है. मेरे बीवी बच्चे से दूर रहना तुम. Her imagination can really create monsters. जल्दी चलिए, किसी की जान खतरे में. तेरे घर में प्रेत का साया है और उसने तुझे छुआ दिया. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.